तर जय शिवराय मित्रांनो, मी आलो होतो बघा सुरतला. आणि सुरतला का आलो होतो तर ह्याचं कारण होतं, आपल्या गाडीमध्ये उरली होती बघा जागा 5 ते 6 फूट. त्यानंतर आपल्या गाडीत टाकायची होती कपड्याचे गटानी. गटानी टाकायला आलो तर काय गटानीवाल्यांनी म्हणलं आपली गाडी होणार आहे संध्याकाळी लोड, भैया तुम्ही नाश्ता बिष्टा करून घ्या आणि संध्याकाळी या. नाश्ता वगैरे केला आणि निघालो बघा आपल्या गाडीकडे. गाडीकडे जाता जाता थोडी सुरतची स्वच्छता तरी बघून घ्यावं म्हणलं. स्वच्छ तर एवढं सुरत स्वच्छ सुंदर होतं ना, तुम्हाला काय सांगायचं. या ठिकाणी बघा मित्रांनो एवढी ट्रॉफिक आहे गटानं टाकाय. जर तुम्ही कपडा मार्केटला आलात तर कृपया करून एखादी तरी तुमच्यासोबत माणूस ठेवा, नाही तर एवढी परेशानी होणार आहे मित्रांनो. एकटं येऊ नका. नंतर आलो बघा, गाडी थोडंसं लेट होणार होती भरायला आणि त्या भजे खावं म्हणलं. थोडेसे भजे काढत होतं, गरम गरम भजे खाली आणि लगेचच आपली गाडी झाली होती बघा लोडिंग करायला स्टार्ट. एवढी ट्रॉफिक आहे मित्रांनो ह्या कपडा मार्केटला. आणि बाहेर पण येताना असलंच चालू आहे बघा, मेट्रोचं काम चालू असल्यामुळं लई ट्रॉफिक होते आहे. त्यानंतर आपल्या सुरतच्या गेटवरती आहे बघा शिवाजी महाराजाचा भव्य आणि दिव्य स्मारक. शिवाजी महाराजाचं स्मारक असल्यामुळं थोडंसं कसं प्राऊड फील होतं आहे. गुजरातमध्ये पण आपल्या शिवाजी महाराजाचं स्टॅच्यू असल्यामुळं. नंतर आलो बघा पारस हॉटेलला. आपल्या नंबर 1 आपला जेवणाचा पॉईंट म्हणजे पारस हॉटेल. जेवण वगैरे केलं आणि आलो बघा खेडला. आपली गाडी होत होती खाली आणि खाली झाल्यानंतर पोहोचलो बघा आपल्या ऑफिसला. बंडूभाऊ काय म्हणतात तुम्हीच बघा. काय मकर संक्रांतीचं आज लई काय शोला पाणी मारून गण मारले की आंघोळ केली.